तुमची जर व्हिजिट झाली नसती तर व्यवसाय बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कामगार वर्गाची प्रचंड अडचण होती. कामगार वर्ग न ऐकणे, वारंवार काम सोडून जाणे, चांगला पगार देऊनही तो मन लावून काम न करणे, त्यानंतर चोरी होणे, प्रॉफिट न होणे, प्रचंड कष्ट करणे, कष्टाला कुठेही यशाची जोड न मिळणे. सर, वास्तुशास्त्राशिवाय इतरही काही टेक्निक आहेत, त्या टेक्निकचा आपल्याला काय फायदा झाला? आमच्या फॅक्टरीमध्ये जी चोरी झाली होती, तुम्ही काहीतरी समथिंग आकडेमोड केली आणि ती गोष्ट आमच्या यापूर्वी आपला कधीही संपर्क नसताना एक्झॅक्टली करेक्ट ओळखली की तुमच्या याच्यामध्ये कारखान्यामध्ये चोरी झालेली. त्यामुळे आम्ही प्रचंड अचंबित झालो की बाबा हे कसे शक्य आहे. भाड्याच्या जागेपासून आज ही स्वतःची जागा घेऊन स्वतःच्या जागेत चांगली वास्तू उभी करून आज आपण या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत पुरंदर तालुक्यातील सुप्रसिद्ध डेअरी मेघमल्हार डेअरीमध्ये. त्याचे प्रवर्तक श्री सचिन गायकवाड यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. वास्तुशास्त्रातील त्यांचे काय अनुभव आहे ते आपण आज त्यांच्या मार्फत जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. सर, काय सांगाल आपण वास्तुशास्त्रातील आपल्या अनुभवांबद्दल? वास्तुशास्त्राबद्दलचे अनुभव सांगायचे झाले तर तुम्ही प्लॅन्टला व्हिजिट करायच्या अगोदर किंवा ही वास्तूचं उभारणीत तुमचा सर्वाधिक सिंहाचा वाटा आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण याआधी आम्ही छोट्या शॉपपासून सुरुवात केली. शॉपमध्ये नवनाथ सरांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि त्यामध्ये आम्हाला आमच्या कामात विलक्षण अशी प्रगती जाणवली. आमच्या ब्रँडची क्वालिटी तर होतीच, पण त्या क्वालिटीला या युनिवर्सची किंवा या वास्तूच्या पंचमहाभूतांची ते बॅलन्स केल्यामुळं अधिक चांगली एनर्जी आम्हाला प्राप्त झाली आणि त्यामुळे आमच्या प्रयत्नांना यश मिळण्याचं जे काय स्तोत्र होतं ते नवनाथ सरांच्या रूपाने आम्हाला मिळालं. वेळोवेळी ते मार्गदर्शन मिळालं आणि कदाचित आम्ही त्या ब्लेसिंग्सच्या आधारेच आम्ही इथपर्यंत आलो असं आम्हाला वाटतंय. नवनाथ सरांच्या ऐवजी वास्तुशास्त्र हा जर शब्द आपण वापरला तर तो योग्य होईल असं मला वाटतं. नाही, असं वाटत नाही. कारण नवनाथ सरांचं इथं मी एक आवर्जून एक व्यक्तिमत्वाचा एक पैलू म्हणू शकतो आपण त्याला. त्यांची निरीक्षण क्षमता ही प्रचंड आहे, अभूतपूर्व आहे. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमला सोल्युशन करण्यासाठी किंवा वास्तूमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे डिटेक्ट करण्याचं त्यांचं जे सामर्थ्य आहे कदाचित ते दुसऱ्या कुणाकडेही असू शकेल असं मला वाटत नाही. आणि त्याच्या अगोदर आमच्या याच्यामध्ये आणखीन 1-2 वास्तुशास्त्र आले होते, पण नवनाथ सरांचं जी काय काम करण्याची जी काय पद्धत आहे, जे काय रेमेडीज आहेत त्यांच्या, त्या अत्यंत प्रभावशाली आहेत आणि त्याचा प्रभाव चांगलाच पडतो. त्याच्यामुळे रिझल्ट्स खूप चांगले येतात. बरं, आज आपण ज्या केबिनमध्ये बसतोय यापूर्वी आपलं काम कुठं चाललं होतं? यापूर्वी आपण भाड्याच्या जागेमध्ये होतो. भाड्याच्या जागेनंतर आपण छोट्या युनिटमध्ये काम करत होतो. तिथं आम्ही नवनाथ सरांना बोलवलं. तिथेही तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. त्याच्यामुळे आणि आमच्या प्रयत्नांमुळे दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामागे. पण तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केलं की कुठली गोष्ट कुठे असावी, ते एनर्जीज कशा काम करतात, त्या माध्यमातून आम्ही ते त्या गोष्टी त्या जागे ठेवल्यामुळं जी ऑपरेशनल वर्क आहे त्याला एक सुसूत्रता आली आणि त्याच्यामुळे हळूहळू रिझल्ट्स मिळायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर आम्ही ही जागा घेतली. जागा घेतानाही सुद्धा नवनाथ सरांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं. जागा घेतल्यानंतर मग हा प्लॅन कसा उभा करायचा त्याचे वेळोवेळी मार्गदर्शन केलं. प्लॅन करताना सगळी कंट्रोल्स किंवा सगळ्या वस्तू आपल्याला कशा अलाईन करता येतील वास्तुशास्त्रामध्ये. कारण डेअरी प्रोडक्ट म्हटल्यावर सगळं प्रोसेसिंग आलं, बॉयलर आला, चिलिंग मशिनरी आल्या, इतर काही गोष्टी आल्या, कोल्ड रूम्स आले, हीटिंग सेक्शन आला, चिलिंग सेक्शन आला. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एनर्जीच्या माध्यमातून अलाईन करण्याचं काम नवनाथ सरांनी केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला इथं काम करताना प्रचंड ऊर्जा जाणवते आणि कामही अत्यंत सोपं होतं. आता डेअरी प्लॅन्टशिवाय इतरही तुम्ही वास्तुशास्त्राचे सल्ले घेतले आहात. हो, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे इतरही सल्ले म्हणजे आम्हाला मित्रांसाठी आम्ही मित्रांच्या घरांच्या व्हिजिट्स केल्या. त्याच्यानंतर आम्ही काही शेतीला प्लॉट्स घेतले.
ते नवनाथ सरांना दाखवले. त्याबद्दल त्या प्लॉटच्या प्रिडिक्शनबद्दल सुद्धा त्यांचं निरीक्षण आहे हे अप्रतिमच आहे. मी पहिल्यांदाच म्हटलं तसं अत्यंत चांगल्या पद्धतीने ते वास्तुशास्त्र अगदी हसत खेळत समजून सांगतात आणि रिझल्ट कसा येईल क्लायंटला हा त्यांचा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट्स असतो मोठो, की क्लायंटला रिझल्ट आले पाहिजेत कसल्याही परिस्थितीत. आणि ते कदाचित कधीतरी थोडंसं प्रेशर करतात की बाबा नाही ही गोष्ट मला इथंच पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय नियोजन करता येईल ते तुम्ही करा. पण ती गोष्ट करण्याच्या मागं त्यांचा कस्टमरचा चांगलं व्हावं किंवा कस्टमरला त्या एनर्जीचा फायदा व्हावा ही भूमिका असते. सर आपण डेअरी प्लॅन्टशिवाय यापूर्वीही घरी वास्तुशास्त्राचा उपयोग केलेला आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आपण त्यावेळी भाड्यानेच राहत होतो. तिथे राहताना सुद्धा तुम्ही जे काही रेमेडीज केल्यात त्याचा खूप चांगला सुंदर असा रिझल्ट आला. मग हळूहळू आपल्या आर्थिक परिस्थितीत वेगाने सुधारणा झाली. त्याच्यानंतर आपण जागा म्हणजे स्वतःचं घर बांधण्यासाठी जागा सिलेक्शनसाठी सुद्धा तुमचं मार्गदर्शन केलं. त्यामध्ये बोरवेल असेल ती कुठं करायचं, बोरवेलला सुद्धा आपल्या पाणी लागलं, त्याच्यामुळं आपल्याला बांधकाम करण्यास सोयीचं झालं. आणि तिथेही आपण तुमचं मार्गदर्शन घेतल्यामुळे आज आपण स्वतःच्या चांगल्या घरांमध्ये राहत आहोत आणि त्याच्याबद्दल आम्ही खुश आहोत प्रचंड. आपल्या ज्या काही रेमेडीज आहेत त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, 100% समाधानी आहे. आपल्याकडे जे काही टेक्निक्स आहेत वास्तुशास्त्रीय, तर त्या टेक्निकबाबत तुमचं काय की फॉर एक्झाम्पल डाउजिंग आहे आपल्याकडे, आपण डाउजिंग पेंडुलमद्वारा आपण अनेक गोष्टींचं दोष निवारण करण्याकरता त्याचा वापर करतो, तर त्याचा आपल्याला काय कितपत अनुभव आहे? त्या सगळ्या गोष्टींचा तुमचं ज्ञान त्याच्याबद्दल अत्यंत प्रगाढ आहे. त्याच्यामुळं त्या गोष्टी यूज करूनच तुम्ही क्लायंटला हॅपी करताय असं मला तरी वाटतंय. सर वास्तुशास्त्राशिवाय इतरही काही टेक्निक आहेत, त्या टेक्निकचा आपल्याला काय फायदा झाला? तुमची जी डाउजिंग करण्याची पद्धत आहे ती अप्रतिम आहे. त्या डाउजिंगच्या पद्धतीमुळेच आपल्याला घरासाठी जे बोरवेल आपण केलं त्या बोरवेलला तुम्ही ज्या ठिकाणी एक्झॅक्ट पॉईंट दिला होता त्याच ठिकाणी तिथं पाण्या लागलं आणि त्याच्यामुळे पाणी भरपूर लागलं. आजही उन्हाळ्याच्या दिवसात असू द्यात आपल्याला कधीच पाण्याची कमतरता नाही आणि 100% खूप चांगलं काम झालं. सर आपण ज्या नातेवाईकांना वास्तू करण्याबाबत सुचवलं होतं किंवा रिकमेंडेशन केलं होतं, तर त्या नातेवाईकांना वास्तुशास्त्राचा काही चांगला अनुभव आला का? आमचे चुलत बंधू त्यांची जी कन्या होती पूर्वी वास्तूमधील काही दोषांमुळं तिचं MPSCमध्ये सिलेक्शन होत नव्हतं. पण जसं नवनाथ सरांनी व्हिजिट्स केली तिथले सगळे तत्त्व बॅलन्स केले तर आज ती MPSC क्लिअर करून आज ती खूप चांगल्या पोस्टवरती जॉब करत आहे. चुलत भावाचं जे उत्पन्न होतं शेतीमधील ते फार पूर्वी तुटपुंज जास्त असायचं, पण ते आज खूप चांगल्या पद्धतीने फुल शेती करत आहेत आणि आर्थिक स्वावलंबी झालेले आहे. निवासी वास्तू आणि औद्योगिक वास्तूमध्ये बराच फरक आहे, तर निवासी वास्तूशिवाय या औद्योगिक वास्तूचा कुठला विशेष पैलू आपल्या निदर्शनास आला? इथे आपण प्रॉडक्ट सिलेक्शन त्याच्यानंतर ते कसं बनवणे इथपासून ते त्याचं ब्रँड नेम त्याचं डिझाईनचा कलर ह्या सर्व गोष्टींमध्ये काही एनर्जीज काही ऊर्जा तुमच्या माध्यमातून आम्हाला सुचवल्या. म्हणजे उदाहरणार्थ हा लोगो जो दिसतोय तुम्हाला हा लोगोसुद्धा सरांच्या मार्गदर्शनाखालीच आपण बनवलेला आहे. यात काही एनर्जीचा वापर सरांनी अतिशय कौशल्यतेने केला आहे. त्याच्यानंतर निरनिराळे प्रोडक्ट्स असतील उदाहरणार्थ मिठाई असेल त्याचा रंग कसा असावा त्याची रंगसंगती जुळवणे त्याचं डिझाईन्स करणे किंवा त्या डिझाईन्सला ऊर्जा अलाईन करणे ह्या सगळ्या संदर्भातील जी काही कामं आहेत ते तुमच्या माध्यमातून या इथं आपण केलीत आणि आम्हाला खूप त्याचा चांगला रिझल्ट आलेला आहे. तुम्हाला 14 वर्षापूर्वीचा मी ज्यावेळेस वास्तुपरीक्षण केलं तो काळ आठवत असेलच, काय परिस्थिती होती त्यावेळेस? तो काळ मी कधीच माझ्या आयुष्यातला सगळ्यात संघर्षमय असा काळ होता. तो काळ मी कधीच विसरू शकत नाही, कारण त्यावेळी व्यवसाय करत असताना मला प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागलं. जसं की प्रत्येक लहान उद्योजक ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ कामगार वर्ग असेल, कामगार वर्गाची प्रचंड अडचण होती. कामगार वर्ग न ऐकणे, वारंवार काम सोडून जाणे, चांगला पगार देऊनही तो मन लावून काम न करणे,
त्यानंतर चोरी होणे, त्याच्याचबरोबर प्रॉफिट न होणे, प्रचंड कष्ट करणे, कष्टाला कुठंही यशाची जोड न मिळणे. कदाचित तुमची जर विजिट झाली नसती तर आज त्यावेळी मला व्यवसाय बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असं मला वाटते. पुण्यातील आमच्या एका मित्रांनी ज्यांनी तुमच्याकडून कन्सल्टन्सी घेतली होती किंवा त्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं होतं, त्यांच्याकडून आम्हाला तुमचा नंबर मिळाला. आम्ही तात्काळ तुमच्या ऑफिसला आल्यानंतर आमच्या फॅक्टरीमध्ये जी चोरी झाली होती, तुम्ही काहीतरी समथिंग आकडेमोड केली आणि ती गोष्ट आमच्या यापूर्वी आपला कधीही संपर्क नसताना एक्झॅक्टली करेक्ट ओळखले की तुमच्या याच्यामध्ये कारखान्यामध्ये चोरी झाली. त्यामुळे आम्ही प्रचंड अचंबित झालो की बाबा हे कसे शक्य आहे. आणि त्यानंतर तुम्हाला विजिटसाठी बोलवलं प्रॅक्टिकली. त्याच्यानंतर तुम्ही आल्यानंतर सगळं बघितलं, परीक्षण केल्यानंतर काही गोष्टींचे चेंजेस केले, काही रेमेडीज केल्यात आणि त्याच्यानंतर परिस्थिती हळूहळू पण अत्यंत वेगाने बदलली. त्याच्यामुळे खूप चांगले असे रिझल्ट्स यायला लागले. भाड्याच्या जागेपासून आज ही स्वतःची जागा घेऊन स्वतःच्या जागेत चांगली वास्तू उभी करून आज आपण या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. सर, आपण आमच्या ओम वास्तुशास्त्र सल्ला मार्गदर्शन केंद्राबाबत इतरांना कसं सुचवाल? तुमचं 2014 पासून तुमचं आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्यामुळे आज 2026मध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. आणि हे काम करत असताना तुमचं जे मार्गदर्शन मिळालं त्याच्यामुळं आमची आर्थिक प्रगती जी झालेली आहे, सर्वच प्रश्न जवळपास हळूहळू संपलेले आहेत. तर आम्ही आमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना जरूर तुमच्याविषयी सांगू की जेणेकरून त्यांनाही त्यांच्या जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची मोलाची साथ होईल आणि त्या योगिक त्यांनाही त्यांच्या जीवनात प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करता येतील आणि ते कदाचित म्हणण्यापेक्षा ते खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक स्वयंपूर्ण होतील. धन्यवाद सर, जे काही सांगितलं आमच्याबद्दल, आमच्या वास्तुशास्त्रीय टीमबद्दल, त्याबद्दल मी आपला खरोखर आभारी आहे. नमस्कार.